आणि पुतना संपल्यानंतर आज कन्हैया 6 महिन्याचे झाले. जसे 6 महिन्याचं झालं तर कंसाला समजलं की आता नवीन कोणीतरी पाठवावं लागेल. कोणाला पाठवायचं भगवंत तेवढ्यात शक्तासूर म्हटलं मी जातो. शक्तासूरला कन्हैयानं एक ठोक्यात मारला. त्याचाही उद्धार केला. जेवढे राक्षसाचे तेवढे ते कन्हैया मारायचे. 6 महिन्याचं झाल्यानंतरच कृष्णाने विचार केला, मग भगवान भोलेनाथाने विचार केला कैलासावर, अरे राम अवतारामध्ये ज्या कन्हैया रामप्रभूंचं दर्शन घेतलं तेच रामप्रभू आज कृष्ण भरून आले, गोकुळात आहेत. मग मला दर्शनाला जायचंय म्हटल्यानंतर सगळ्या आपल्या सवंगड्याला सांगितलं, आपल्या सगळ्या गणांना सांगितलं, सगळ्यांनी शृंगार चालू केला. काय शृंगार चालू केला? सगळे गण धावत आले आणि गण धावत येऊन कोणी शिवजीच्या गळ्यात सर्प टाकलाय, कोणी कानामध्ये कुंडल घालते. कशाचे कुंडल आहेत? विंचवाचे कुंडल आहेत. कोणी अंगाला पावडर लावते. कसली पावडर? गरम चितेचा भस्म लागत होता पावडर म्हणून. काय फक्त एकच आहे, शिवजी हे चितेचाच भस्म लावत होते. आणि आताचे सुद्धा कशाचा भस्म आहे? बाप्पा तुम्हाला काय वाटतं पावडर कशाची असते? हा? आणि चितेत काय असतं? फक्त एवढे त्यांनी गरम लावत होते, तुम्ही थंड लावता. एवढंच होतं. ते डायरेक्ट तिथून भांड्यात आणत होते, तुम्ही डब्यात आणता, पण लावता मात्र. आणि काय होतं त्याच्यात? लोक फक्त एवढे त्यांच्या भस्माचा सुगंध येत नव्हता. तुमच्या भस्मात मध्ये सेंट टाकून त्याचा काय केला, आणि सुगंध आल्यानंतर माणसं काय स्वीकार करतील सांगता येत नाही. मी तर एक जणाचं असं ऐकलंय. आता खरं आहे की खोटं त्याची त्यांना माहिती. जे शॅम्पूच्या पुढे असतात म्हणतात ते विदेशी लोकांचं नाही. अहो इथं खाजवलं होतं, तुम्ही काय हसले मला कळालंच नाही. मग आता काय असते कुणाचं, पण फक्त लोकांना वास आला पाहिजे, काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. एवढी लोक आकर्षक होतात त्याच्याकडे. शिवजीनं भस्म लावला, गरम चितेचा भस्म, अंगावर गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, गळ्यामध्ये साप आहेत. आणि शिवजी त्या ठिकाणी गणांना सांगतात, अरे मला माझ्या मालकाला भेटायला जायचंय. मालकानं भजन चालू केलंय. शिवगणांना भजन चालू केलंय. काय? ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम हाथ में और त्रिशूल हाथ लियो, और त्रिशूल हाथ लियो, और त्रिशूल हाथ लियो, और त्रिशूल हाथ लियो। शहीद शूंगी लिए हाथ में और त्रिशूल हाथ लियो, और त्रिशूल हाथ लियो, और त्रिशूल हाथ लियो। आज याला गोकुळ करायचं आणि भगवान शिवजी या उत्तर गावामध्ये गोकुळामध्ये येणार आहेत का? चमक 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 नाचते मतवाला, नाचते मतवाला, हरि
माझ्या शिवजीनं शरीरावर धारण केलेलं आहे. अंगे विभूती रमावे, विभूती लावलेली आहे. आपण काय शृंगार करताय शिवगण? जटाच्युत में गंगा विराजे, भक्त जनों में मन मोहे, भक्त जनों में मन मोहे, भक्त जनों में मन मोहे। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। चंद्र धारण केलेला आहे शिवगणांनी. गळ्यामध्ये सापाची माळ घातलेली आहे. एका बाजूला मुंडमाला आहे, त्याच्यावर सापाचा साप आहे, त्याच्यावर रुद्राक्षाची माळ आहे आणि वर्णन करतात त्या ठिकाणी शिवजीचं. हे मस्तक परती चंद्र विराजे, गले में सरपन की माला, गले में सरपन की माला, शिवजींची स्वारी गोकुळात झाली. एवढा आनंद चालू आहे, 6 महिन्याचा आनंद झाला. आणि शिवजींना ज्या वेळेस दरवाजात आल्याबरोबर द्वारपालानं पाहिलं की बाबा दिसतायत, जटा बांधलेले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. बरं, गळ्यामध्ये अजून सापही आहे. बरं, माणसाला अडवणारा माणसाला पुढचा माणूस तर पाहावा लागेल. बरं, याला अडवायचं म्हणजे काही सामान्य नाही ना. का? याच्या गळ्यातलेच अगोदर नमस्कार करतात. हा बाबा नंतर नमस्कार करतो, नंतर जय हरी करतो, नंतर काय करतोय, राम राम करतो. पण गळ्यातले
आता इकडनं असं तोंड उघडं करून नुसतं असं जीभ बाहेर काढली तरी दुसरा माणूस जाऊ दे, काय म्हणतात? हा अबा वारीला येतात, एखाद्या माणसाला सवय असते दर्शन बारीला थांबायचं ना, ते काय करतो माहिती आहे? बडबड बडबड करतो, पट 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 निघून जातो. एखाद्याला वाटतं काय याची ओळखीचा असं काय कुठं तरी वशिला असेल त्याला, लोक त्याला म्हणते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, थेट पुढं काढून देतात. एखादा असतंय तसं आगाव, मला नाही माहिती कोण आहे पण असतात. पण लोक म्हणतात धोगच कशालाही बडबडत, कशालाही याचं कटकट ऐकून घेण्यापेक्षा द्यायला ऐकतं पुढं करून जाते, पळत पुढं जाते, दर्शन घेतं. बरं करत काय, करतंय काय? काही करत नाही. तुम्हाला येऊ तर परत तिथंच बसते. खरं सांगा बरं, जर 5 जण इथून जर दर्शनाला गेले, म्हणजे इथंच नाही सांगत, सगळ्यांचं दुसरीकडलं सुद्धा सांगतो, 5 जर दर्शना गेले, एक जर मधून गेला आणि त्यानं दर्शन घेतलं, तो करतो काय हो? फक्त या चौघांना येऊ तर 5वा काय करतो? बाहेर बसतो. त्याच्या पलीकडे काय होतं? तसं या बाबाला भोले बाबाचा जसं वरून जी आडी पाहिला की लोकांनी हात सोडला, तसा हात सोडला यानं आवाज दिला, आलो म्हटल्या बरोबर यशोदा माता घाबरली, बाहेर आली. म्हणजे नक्की कोणतरी नाथ संप्रदायातला कोणतरी जोगी आलाय. जोगी आलाय म्हटल्या बरोबर बाहेर आली. पाहते तर यशोदेचे डोळे चांदीसारखे झाले. का चांदीसारखे? म्हणजे एवढा जसं आपण एवढं फोन 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 करीत चालत नुसते वळ 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 अंगावर खेळते. कोणी हातावर, कोणी पायावर, कोणी कमरेला, कोणी गळ्यात, कोणी जटामध्ये फिरते. बोले बाबा काय पाहिजे? मैया तेरे लालों का दर्शन करने आए. मैया तुझ्या मुलाचं दर्शन करायसाठी आलोय. दर्शन करण्यासाठी आलोय असं म्हटल्यानंतर यशोदा म्हटली, बाबा या जन्मात नाही, या जन्मात नाही. माझं वय 80 आहे, म्हातारपणात पोरग झालंय आणि हे तुझं असलं रूप पाहिलं तर माझं पोरग इथंच कार्य, माझं पोरग तुला पाहू शकत नाही, मी पाहू शकत नाही. माझे डोळे चांदीत झालेत, माझ्या पोराचे काय आडू नाही भेटणार, या जन्मात नाही, दुसरे. मैया आत्ता दर्शन करायचं. ती म्हटली, बाबा एक बोलू, तुम्हाला चिमटा लागत असेल तर चिमटा देते, कमंडोरू लागत असेल तर कमंडोरू देते. तुम्ही म्हणत असाल रग वगैरे पांघरण्यासाठी कपडे लागतात, अंथरण्यासाठी लागतात, कपडे देते, पण दर्शन नाही करू द्या. मैया सांगतोय ना, मला याच जन्मात आत्ता म्हणजे आत्ता दर्शन घ्यायचं. मैया म्हटले, बाबा नाही होणार. तुला काय लागतं बाबा? तुला जेवायला नसेल तर जेवून जा बाबा. आणि याच्या पलीकडे सांगतो, तुला इथून पुढच्या कायमस्वरूपीच्या पोटाची काळजी असेल तर कायमस्वरूपीच्या पोटासाठी जेवढं लागेल तेवढं घेऊन जा, पण माझ्या पोराला मी बाहेर काढणार नाही, तुला दर्शन घेऊन देणार नाही. मैया मी दर्शन करण्यासाठी कैलासाहून आलोय. अरे आला असेल कैलासाहून, पण हे गळ्यातली वळवळ बघ ना तुझ्या अगोदर बाबा. अरे एवढा मोठमोठाले नाग आणि तू म्हणतो पोराचं माझ्या लालाचं दर्शन घेण्यासाठी आलो. अरे माझा कृष्ण माझा लाला एवढा छोटा आहे. अरे त्यांना जर नुसतं फोटो मध्ये जर एखादं सापाचं चित्र पाहिलं तरी घाबरतो. तुझ्या काळात तर सगळे जिवंत असे वळवळ वळवळ करते. याला पाहिल्यानंतर पोरग काय होईल माझं? मैया तुला माहिती नाही, अगं तुझा जो लाला आहे ना, तुझा जो मुलगा आहे ना, तो 1000 फणाच्या शेषावर तो काय करतो? झोपलेला असतो. यशोदा म्हणजे, बाबा चुकून एखादा आकडा चुकला असेल आणि रॉंग नंबर लागला असेल. तुझ्या म्हणतोय ना 1000 फणाच्या नागावर झोपला, ते माझं नाही बाबा, दुसऱ्याचं कुणाच तरी असेल. तू चुकून माझ्या घरचा नंबर, तुला नंबर लागला असेल, माझं घर दिसला असेल. अगं मैया तुझाच मुलगा आहे, 1000 फणाच्या नागावर, शेष नागावर झोपतोय, मला त्याचं दर्शन घ्यायचंय. बाबा तुला सांगितलं ना, दर्शन देणार नाही. पाहिजे पीठने मीठने घरात खायचं, तुला कोरडा शिदा देते, ओला शिदा देते, गहू देते, अजून तुला लागेल तर आयुष्यभराची शिदोरी देते, चिमटाने, कमंडलूने, रगने, तुला काय लागेल त्या वस्तू देते, पण दर्शन नाही करू देणार. अरे एवढ्या नवसा सायासांना वयाच्या 80 वर्ष झाले, आताशी कुठं तरी मुलगा झालाय, तुझं दर्शन घ्यायचं आणि ते सगळं हे जमणार नाही. शिवजी म्हणले, मैया तू आतापर्यंत जोगेचा हट्ट पाहिला नाही, आम्ही जोगी आहोत, जोगी हट्ट तू पाहिलं नाही. तू जर नाही तुझ्या मुलाचं दर्शन करून दिलं तर इथंच समाधी लावून बसल. भैया म्हटले, वेळया तुला काय वाटलं? तुला जोगी हट्ट सांगतो,
अरे तू पण अजून माता हट्ट पाहिलं नाही, स्त्री हट्ट पाहिलं नाही. तू जर इथं समाधी लावून बसला ना तर मी माझ्या कन्हैयाला, माझ्या लालाला दुसऱ्या दरवाजातून काढेल. शिवजी म्हणले अवघड आहे बाबा हिचं, पण म्हणले प्रयत्न करणं काम आहे. शिवजी म्हणतात अगं मला योग रूपानं मला दुसरे रूप घेता येते. मी याही दारात समाधी लावून बसल, त्याही दारात समाधी लावून, आणि किती वर्षाची समाधी लावून सांगता येणार नाही. नाही तुटणार जोपर्यंत दर्शन देत नाही तोपर्यंत तुझ्या दारातून हलणार नाही. ती म्हटली माझ्या घराला काही एक दरवाजा थोडा आहे, 85 दरवाजे आहेत. कोणत्याही दरवाजातून बाहेर जाईल, सगळ्या दरवाजात मी समाधी लावून बसेल. यशोदा म्हणले बाबा तसल्या धमक्या देऊ नको, तू अजून स्त्री हट्ट पाहिला नाही. तुला वाटत असेल या योग्याचा हट्ट, जो योग्याचा हट्ट आहे, मी सुद्धा स्त्री हट्ट आहे. मी माता, तुला माता हट्ट, आईचा हट्ट माहिती नाही. तू जर इथं सगळ्या दारात समाधी लावून बसला ना, माझा लाला, माझा कन्हैया मी घरात म्हातारा करेन. काय त्याचं म्हातारपणापर्यंत त्याला घराच्या बाहेरच काढणार नाही. बोल आता काय करायचे. शिवजी म्हणले कितीही समजावून सांगितलं तरी हिच्या डोक्याला डोकं लागणार नाही. शिवजी नाराज होत आहेत आणि जाता जाता दरवाजातून नजर टाकतायत, पाळण्या झोपायला प्रश्न पाहतायत आणि म्हणतायत इक्बाल प्रभू मस्त माझ्याशी झोपताय, कैलासावरून आलोय हो, काहीतरी वाटू द्या तुम्हाला, दर्शनासाठी आलो. तुम्ही झोपा घेता राहो, खुशाल झोपा घेता राहो, तुम्ही खुशाल झोपा घेता. निघाले शिवजी द्वारातून बाहेर पडले. बाहेर गोकुळाच्या बाहेर वटवृक्ष होता, त्या वटवृक्षाच्या खाली जाऊन बसले आणि भगवान कन्हैयाचं स्मरण करू लागले. कन्हैयानं विचार केला पहिल्यांदा शिवजी आलेत माझ्या भेटीला, आणि शिवजी भेटीला येऊन जर मला जर शिवजींचं दर्शन झालं नाही तर माझा काय उपयोग आहे. म्हणून कन्हैयानं पाळण्यात रडायला चालू केलं. काय केलं, एवढ्यानं रडतोय. यशोदा माता त्या ठिकाणी खेळायला समोर, खेळणी समोर टाकते. कन्हैया खेळणी घेत नाही, दूध पाजते, दूध घेत नाही, खायला काहीतरी देते, तरी सुद्धा कन्हैया खायला सुद्धा काही खात नाही, घेत नाही, पण रडताना राहत नाही. महाराज त्याचं वर्णन करतायत. रडते माझे बाळताने समजावीता
समजावी. अनेक प्रकारे समजावते यशोदा, पण यशोदा म्हणते मागेल ते खायला देते, याचा डोळा लागेना. रडते माझे बाळ तारणी, समजावी ताराहिना. बराच वेळ झाला रडतोय, समजावते राहत नाही. नाना परी करीत छंदो, रडतसे स्पुंदो स्पुंदो. नेत्रा वाटे वाहे बिंदू, याचा डोळा लागेना. जडते माझे बाळ तारे, समजावी ताराहिना. रडायचं ज्यावेळेस राहत नाही, सर्वजण प्रयत्न करतायत. हळूहळू कन्हैयाच्या रडण्याचा आवाज राजवाड्याच्या बाहेर जातो. वयोवृद्ध तपोवृद्ध त्या ठिकाणी गवळण येत आहेत. आता गवळणी आल्यानंतर तिथं काय होतं, इथून पुढं वात्सल्य पुराण चालू होतं. मग त्या ठिकाणी एक म्हणते यशोदे खायला दे, त्याला भूक लागली असेल. यशोदा म्हणते खायला देते, खात नाही. अगं त्याला दूध पाज, दूधही पाजते, दूधही पित नाही. अगं त्याला काहीतरी खेळायला दे, खेळायलाही दिले, खेळणेही घेत नाही. एक वयोवृद्ध जाणकार म्हातारी होती, जाणकार गोपी समोर आली, म्हटली यशोदे घरी कोणी आलं होतं का ग सकाळपासून? सकाळपासून कोण नाही, पण आता एक बाबा आलता, आता एक सापावाला उघडा बाबा आलता. म्हटले नक्की आहे, तोच असला पाहिजे. कुठं गेलाय, कुठं गेलाय? अगं उत्तर दिशेनं गेलाय, उत्तर दिशेनं गेलाय, उत्तर दिशेनं गेलाय. जा लवकर, नक्की त्यानं काहीतरी जादूटोणा केला असला पाहिजे, त्यांनी काहीतरी त्याची नजर लागली असली पाहिजे. त्याला बोलावू ना. काय म्हणत होता तो म्हणत होता मला तुझ्या कन्हैयाचं दर्शन घ्यायचंय, तुझ्या लालाचं दर्शन घ्यायला आलोय. अगं बोलावू ना. तेवढ्यात यशोदानं 2 गवळणी पाठवल्या. 2 गवळणी थेट शिवजींच्या जवळ त्या वटवृक्षाखाली गेल्या आणि वटवृक्षाला खाली जाऊन शिवजींना सांगताय, शिवजी माझ्या यशोदेनं बोलवलंय. शिवजी म्हणले ज्यावेळेस तिला म्हणत होतो दर्शन घेऊ दे, दर्शन घेऊ दे, त्यावेळेस नाटक करत होते, जास्त फुगली होती, जास्त पोरावाली झाली. शिवजी म्हणले येत नाही, जा. शिवजी माता यशोदेनं बोलवलंय, सांग तिला येत नाही. आल्यानंतर तू दर्शन करू देत नाही, मी येत नाही. ते म्हटले बाबा दर्शन करायला करू दे, मी सांगते त्यांना तिला दर्शन. पहिलं विचारून ये, तिला सांग दर्शन देत असेल तर तो बाबा येतोय, नाही तर बाबा येत नाही. आता पळत गेली यशोदेकडे. यशोदे तो बाबा म्हणतोय मला तुझ्या कन्हैयाचं, तुझ्या लालाचं, तुझ्या मुलाचं दर्शन देशील का, देशील का म्हटल्याबरोबर यशोदा म्हटली त्याला म्हणा बाबा खूप दर्शन घे, पण अगोदर ये माझ्या पोरग रडायचं थांबू दे. गोपी पळत जाते आणि पळत जाऊन त्या भगवान शिवजींना प्रार्थना करते, चल रे नंद भवन चल रे जोगी नंद भवन में तुझे यशोदा माई बुलावे. बाबा चल लवकर, तुला यशोदा माता बोलावते. कशासाठी बोलावते सांगते, बाके लाला को नजर लगी है, बाके लाला को नजर लगी है, राही लोन करवावे, राही लोन करवा. बाबा तिच्या मुलाला नजर लागली, दृष्ट झाली, ती दृष्ट काढायसाठी ही लवकर राई लोण करावावी, त्याची दृष्ट काढ. असं बोलल्याबरोबर मग शिवजी उठले आणि उठून धावत सुटले. का माझ्या मालकाचं, माझ्या कन्हैयाचं दर्शन घ्यायचं. इकत भगवान कन्हैयाला आनंद, माझ्या शिवजीचं दर्शन घ्यायचं, शिवजीला आनंद, माझ्या कन्हैयाचं दर्शन घ्यायचं. आले गोकुळात. गोकुळात आल्याबरोबर यशोदेच्या समोर आले. यशोदाच्या हातामध्ये कृष्ण आहे, रडणारा कृष्ण. शिवजींना जसं समोर गेले, शिवजी म्हणले मैया दे दो.
येरे लाला पुढे दे माझ्या हातात. यशोदेनं हात जोडला. बाबा दुरून काहीतरी मंत्र टाका ना, तुम्ही तर तुम्ही जादू टोना ओळखता ना, तुम्हाला काहीतरी करता येत असेल, मग दुरून करा ना बाबा. हे साप बघा ना, द्यायचंय का माझ्या हातात का जाऊ परत? देते बाबा देते. तसं जाऊ नका, पण कमीत कमी एक तरी करा. हे जे वरून जो चाललेत ना, वरून त्यांचा जे फुसफुस करतात ना, त्यांना थोडस बाजूला करा. शिवजीने वर पाहिलं त्यांनी थोडस माग सरले. माग तोंड नाही केले बरं का, काय गळ्यातल्या सापाने तोंड माग केले नाही, मग फक्त पाठीमाग सरले, कारण त्यांनाही दर्शन करायचंय ना. त्याने दर्शन घेतलं. शिवजींच्या हातामध्ये दिल्याबरोबर शिवजीने कन्हैयाकडे पाहिलं आणि शिवजींच्या नेत्रावाटे अश्रू व्हायला लागले. जसे अश्रू वाहतायत शिवजीने कन्हैयाला उचललं, कन्हैयाचे चरण आपल्या मस्तकाला लावले आणि शिवजींचा आता डोळ्यातून अश्रू वाहतायत आणि कन्हैया खिलखिल हसायला लागले. यशोदा म्हटले बापरे एवढा जाणकार आहे. अरे एक सेकंदात माझ्या पोराचं रडणं स्वतःला घेतलं आणि स्वतःचं हसणं माझ्या लेकराला दिलं. अरे एवढा चांगला बाबा आहे, एवढा चांगला बाबा आहे. बाबा बाबा द्या माझ्याकडे. शिवजीनं त्याच्या हातात दिला. जसा हातात दिला कन्हैया पुन्हा रडायला लागले. यशोदा म्हणले बाबा हा काय प्रकार, तुमच्या हातात हसतोय, माझ्या हातात आल्यावर रडतोय. म्हणजे तुला दम पुढे निघतोय. दे माझ्या हातात. घेतला हातात. कन्हैयाचं डोळे भरून दर्शन केलं. यशोदा म्हणते बाबा द्या ना, आता किती वेळ ठेवता हातामध्ये तुमच्या, द्या माझा लाला, मेरे लाला को दे दो. दिलं. यशोदेकडे गेलं की रडायचं, शिवजीकडे गेला की हसायचं. यशोदा शेवटी म्हणले बाबा आता असं काहीतरी करा, माझ्याकडे आल्यानंतर सुद्धा हसलाच पाहिजे. शिवजी म्हणजे नक्की हसेल, आणि नुसतं एवढं माझ्याकडे आल्यावर नाही, जन्मभर माझा कन्हैया कधी रडला नाही पाहिजे, असं काहीतरी जादू करा. शिवजी म्हणले तसंच होईल, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. काय? तुला माझं एक मंदिर बांधावं लागेल. तुला माझं मंदिर बांधावं लागेल, आणि मंदिर अशा ठिकाणी बांधायचंय कशा, ज्या ठिकाणी तुझ्या कन्हैयाला स्नान घालशील त्याच्या स्नानाचं तीर्थ जे आहे ते माझ्या डोक्यावर, सगळं तीर्थ माझ्या डोक्यावर आलं पाहिजे आणि माझ्या डोक्यावरून ते तीर्थ वाहिलं पाहिजे. यशोदा माता म्हणते बाबा तुमचं मंदिर बांधेल बाबा, पण माझ्या कन्हैया जन्मभर रडता कामा नये. त्या ठिकाणी यशोदा म्हणते रे हे भगन रे हरे जोगी नंद भवन में ब्रज में बास की जो. बाबा राहा, कुठं राहा? नंद भवनामध्ये, या ब्रजामध्ये, ब्रजवासीमध्ये, ब्रजभूमीमध्ये बाबा राहा. आणि राहून काय करा? जब जब मेरा लाला रोए, जब जब मेरा लाला रोवे, तब तब दर्शन दीजिए बाबा, तब तब दर्शन दीजिए. रहे रे जोगी नंद भवन में ब्रज में वासो कीजे, जब जब मेरे लाला रोवे. ज्या ज्या वेळी माझा कन्हैया रडेल त्या त्यावेळी दर्शन दे, आणि माझा कन्हैया जन्मभर हसत राहिला पाहिजे. नंद शिवजी दर्शन घेत आहेत. शिवजी आता त्या ठिकाणावर निघतायत. शिवजी निघून गेल्यानंतर आज मथुरेमध्ये वसुदेवाचे जे गुरु आहेत